नमस्कार मंडळी, सफरनामा या यूट्यूब चॅनलमधल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर एक व्हिडिओ आली. सो हे पार्टी जे तुम्ही सगळं बघताय राईट, तर हे सगळंच घरात जरा काम चालू होतं आणि अजून कोणतं रसाला थोडा पसारा आहेच. आज आम्ही डिसाईड केलं की आज एक ट्रिप करावी, सो जेणेकरून आपल्या 2 आठवड्यासाठी काहीतरी कंटेंट आपल्याला भेटून जाईल. गणपती बाप्पा मोरया. आजची व्हिडिओ थोडी स्पेशल असणार आहे. स्पेशल ह्या कारणाने, कारण ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे ते ठिकाण आमच्यासाठी खूप स्पेशल असतं. सो आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला. ओके, सो जिंजर हॉटेल बस पॉईंट वाकड वरून आपण मुंबई बँगलोर हायवे. सो हे अर्ली मॉर्निंग 8:30चं ट्रॅफिक गाईस. गाईस डोळ्यावरती ऊन आहे आणि रस्ता कसला चमकतोय बघा. ऑसम यार. नंतर कोवळवून भेटते आपल्याला. लेट्स एन्जॉय. तो विदाउट एनी ट्रॅफिक आपण नवले ब्रिज सुद्धा पोचलेलो आहोत. सो दॅट्स रिअली गुड साईन. तर सकाळी सकाळी विदाउट एनी ट्रॅफिक सिटी क्रॉस करणं एक वेगळं सुख असतं. इतकी हेवी व्हेकल्सवाले ट्रॅफिक असणार हो, आणि त्याच्यामुळे बाकी सगळ्या प्रायव्हेट गाड्या अडून राहतात. एवढा फर्स्ट त्यांची पण काय चुकी नाही. त्यांना रात्रीचा ट्रॅव्हल करण्याचा चांगला चान्स असतो, त्यामुळे ते तेवढा किलोमीटर कवर करतात. दे आर डुईंग देअर ड्युटी. नो ऑफेन्स. प्रतिपालाच्या ब्लॉकच्या वेळेला हा फ्लायओव्हरचं काम चालू होतं अँड फायनली नाव इट्स ओपन टू पब्लिक. तर दॅट्स ग्रेट. नाही तर खालून आता एक डायव्हर्जन घ्यावं लागत होतं, त्यामुळे ते डायव्हर्जन संपल्यानंतर समोर आपला टोल प्लाझा होता. सो वा, गुड प्रोग्रेस. त्या ट्रक्सच्या पाठी थोडं सांभाळूनच राहावं लागेल गाईस. या जस्ट बी कॉशियस. प्रॉपर वेगळे उद्या आणि मग आपली गाडी बाहेर काढा लाईक दिस. सो मंडळी, घड्याळात तर 9:10 झालेली आहेत अँड विदाउट एनी ट्रॅफिक आपण सिटी वगैरे सगळं क्रॉस केलेलं आहे. वी आर वेल ऑन टाईम. पण माझ्या डोक्यात अजून एक वेगळा प्लॅन आला की लाईक महाबळेश्वरला जातोच आहे, तर आपल्याला वाटेत मांढरदेवीसुद्धा लागते. ओके, सो वाटेत आपल्याला मांढरदेवी लागेल इफ यू गो वाया बोर मार्गे. ओके, सो ना अजून एक ऑप्शन असाही बनू शकतो. आम्ही मांढरदेवीला गेलो, देवीचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही वाईमध्ये उतरणार. ओके, सो ऑन द वे आपला वाईचा ढोल्या गणपतीसुद्धा आहे. काळूबाईच्या मंदिरात जर का जास्त लाईन नसली तर मग आपल्या ढोल्या गणपतीचा पण प्लॅन आपल्याला होऊ शकतो. इफ नॉट तर आपण आजच्या दिवशी डायरेक्ट महाबळेश्वरला जाऊया. मग रिटर्न येतानाचा आपण ढोल्या गणपतीचा प्लॅन नक्की करणार आहोत. ओके गाईस, सो आपण प्रतिपालाच्या एक्झिटला आलो आहोत. सो आम्ही आता भोर रोडला लागलो आहोत हायवेकडनं आत येऊन. गाईज अगेन 3 वीक्स अगो हा रोड बघताय तुम्ही राईट. ह्या रोडचं राईट हँड साईडचं काम पेंडिंग होतं. ओके, तिथे सगळं लेवल वगैरे सगळं करून ठेवलं आणि आता कॉन्क्रीटही बसलेलं आहे. सो प्रोग्रेस तर होतं आहे गाईज, आणि रोड्स कन्स्ट्रक्ट पण होत आहेत. तर दॅट्स अ गुड साईन ॲक्च्युली. आणि असे रोड्स ॲक्च्युली बनले पाहिजे ज्यांची लाईफ खूप जास्त असेल असं. पण आपल्याकडे घाणेरडी सवय आहे की असं काही चांगलं बनलेलं वगैरे असेल ना, त्यानंतर त्यांना आठवतं की यार ते कुठेतरी पाईप टाकायला हवा होता. खणत बसा, चांगल्या क्वालिटीच्या रस्त्याची वाट लावून टाकणार आणि कुठेतरी मग पॅच वगैरे मारून बसणार. आणि मग तो पॅच थोड्या टाईम नंतर तो निघणार, तिथे मोठा खड्डा बसणार. बट का गरज तरी काय आहे यात? आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कामं काढण्यासाठी कितीतरी इतर विषय आहेत. ते विषय हाताळा. केलेल्याची माती का करताय, हा माझा प्रश्न आहे. कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची काय प्रतिक्रिया आहे गोष्टीवरती. सो आय थिंक तिथपर्यंतच काम झालेलं होतं रस्त्याचं. पुढे थोडा चांगला रस्ता असावा, पण आय एम नॉट शुअर. लाईक मधला पॅच नाही गाईस, फ्रँकली असं रस्ता असेल तर इट वुड बी पेनफुल. काल सकाळी महाराजांचा चेहरा बघितला, प्रसन्न वाटला आज. सो आय थिंक तो मधला जो पॅच होता राईट, तो खूपच खराब होता. गाईज हॅट्स ऑफ टू दिस गाईज. हे एवढा चढाव आता हे कुठपर्यंत होतं हे मला माहिती नाही, बट हे सायकलिंग करत करत पर्यंत येत आहेत. बिकॉज असा सिमिलर सायकलिंगचा ग्रुप आपण जेव्हा पुण्यावरून स्टार्ट केलं राईट, तिथेही होतं. दोन्ही बाजूला शेत आहेत मस्तपैकी, आणि ते शेतातनं वाट काढत काढत चाललं असं वाटतंय. श्री क्षेत्रम काळूबाई मंदिर 13 किलोमीटर दाखवते गॅस. हा रस्ता नवीन बांधला आहे आणि हा कॉन्क्रीट बांधला आहे. आय होप हा वरपर्यंत असा कॉन्क्रीटवालाच असावा.
गेले 4-5 किलोमीटर आम्ही हा असा खडबुडे पॅचेस एक्सपिरियन्स करतो आहे. त्याच्याने होतं आहे काय की बैठक एकदम सुन्न होऊन जाते आणि खरंच इम्पॅक्ट करते. ओ डायव्हर्जन. ओके 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 लकीली फायनली गाईज आय होप इथपर्यंत रस्ता झाला आहे 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 येस इट इज वन साईड तरी झालं. हो नाही दोन्ही साईड झाला गाईज. हो ऑसम. सो इथे गोंदपाट टाकलेले आहेत. सो आय थिंक हेही ओपन होऊन जाईल 1-2 दिवसात. कूल. सो गाईज ही दरीखोरी वाव लॅव्हेंडर फुलं बघा लिटरली खंडार वाटतंय. जीवाला उदार राहून काम करतात गाईज. हॅट्स ऑफ टू दिस पीपल सिरियसली. खाली एवढी खोल दरी आहे विदाउट एनी सिक्युरिटी हे लोक इथे काम करत आहेत. तुम्ही दरी बघू शकता गाईज. सी घाट आता बऱ्यापैकी संपत आला आहे. तर या आय थिंक ही शेवटची दरी आहे. आय होप तुम्ही रस्ता स्पॉट करू शकता. गाईज आपण आता टोकावर तर पोचलेलो आहोत. इथे टोकावर आल्यावरती इथलं गारवा जाणवतं आहे. लिटरली गारवा जाणवतं आहे. खरंच खूप गार फील होतं आहे. सो हे बघा हा आता ह्या जेवढा रस्ता आहे राईट इथून इकडे इकडे खाली एक दरी आणि या रस्त्यावरून इकडे खाली एक दरी आणि मध्ये हा एवढूसा रस्ता आणि एकतर धुक्यातनं काही दिसत नव्हतं. जर असंच काही चुकलो असतं तर खरंच खूप प्रॉब्लेम झाला असता. बट लकीली देवीचा आशीर्वाद होता. तिने जसं आम्हाला घेऊन आलेली तसं तिने आम्हाला परत पाठवलं. सो देवीचे खरंच आभार. त्यासाठी देवी असं दर्शन घ्यायला आलो आहे काळूबाईच्या नावानं. चांग भलं. सो 10 रुपयाचे पावते फोडून गाईज आता हा छोटी घाटी चढून पण देवाच्या पायथ्याशी पोचायचं. गर्दी इतकी नव्हती. सो दर्शन वगैरे झालेलं आहे. सो दर्शनाला पण खूप रांग वगैरे काहीच नव्हती. सो आता नाश्ता खाऊ. सो आमच्या मॅडमना फायनली भूक लागली आहे. हो की नाही सोनी? भूक लागली की नाही आता तरी? ग्रेट. खरं तर नाही लागली. मी जबरदस्ती बसली आहे. सोनी आमचे खूप लो मेंटेनन्सवाले आहे. सो ती मोस्टली मला इतका खर्च करायला लावत नाही. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. वेटिंग फॉर मसाला डोसा. केस पूर्ण चपटे झाले हेल्मेटमुळे. त्या पोज वगैरे देतं का? बहुत मनुष्य लग रहे हो. मत करो रे. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. सो आम्ही असं खुसकारा करून मसाला डोसा खातोय. ओके सो मसाला डोसा आटोपतो. येस. ओके सो फायनली दर्शन झालं. त्यानंतर नाश्ता झाला आणि हे सगळं करेपर्यंत 11:15 वाजले. सो इथून नाही म्हटलं तरी तासाभराचं अंतर दाखवते आपल्याला महाबळेश्वर किंवा पाचगणी. आय थिंक आपल्याला तिकडे पोहोचेपर्यंत उशीर होईल. सो इट्स बेटर की आपण जो वाईचा गणपती बघणार होतो ना आपण तो आपण रिटर्नच्या वेळेला बघूया. ओके ओके गाईज मग अशी आपण येताना इकडनं असे आलेलो. आता आपल्याला वाईला जायचं म्हणून इकडनं आता खाली जावं लागेल. ओके सो आय थिंक इथे रस्त्याचं काम चालू आहे. सो थोडं सावकाशच निघावं लागेल. रस्त्याचं काम खूप जोरात चालू आहे गाईज. सी इथपर्यंत
बेस लेअर करून झालं आहे. आताचे खंत आहेत गाईज. हा पॅच बघा, थिंक हा रोड पुरा खचला आहे की तोडला आहे, आय एम नॉट शुअर. बट बघा हे एवढीशीच गल्ली आहे. हो आय थिंक खणला आहे हा. आकडे तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही. फुल फॅमिलीच्या फॅमिली बसली. गेले अर्धा तास आम्हाला हा असाच खडबडी पॅच भेटतो आहे. त्याच्यामुळे माझ्या बैठकीच्या चिंध्या झाल्यात. हो, आणि त्याच्यासमोर ही जेल सीट पण थकली आहे, ती पण हरली या रस्त्यांवरती. सो डोंट हॅव एनी ऑप्शन. सो असा रस्ता असला ना, त्याच्यामध्ये खड्डे 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 आणि अनइवन रोड असला ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवास केल्याचा थकवा, एस टीचं जोड आय थिंक हे सरपस केलं पाहिजे. बापरे किती तो धूळ बघितला तुम्ही. सो हा असा रस्ता असेल ना, ह्याच्यामध्ये प्रवास केल्याने खरंच खूप थकवा जाणवतो. बट हा पुढे हा असा जो रोड येतो आहे राईट, हा असा रोड आला की चालतच जाऊया. आय होप हा असाच रस्ता आता वाई शहरापर्यंत असेल. फायनली गायस, अथक परिश्रमानंतर आपण वाई शहरामध्ये आलो आहे. हां, तो जो चांगला रोडचा जो पॅच होता राईट, फक्त 5 मिनटासाठी होता. त्यानंतर परत अर्धा तास जो खडखड आम्ही लिटरली आलो आहे. म्हणजे बैठक तर सुन्न झालीच आहे, पण सोनूच्या खांद्यावरची बॅग दिली आहे राईट, ती बॅग पण सरकत ती पण सरकायची. सो ते ॲडजस्ट सरकत थांबत फायनली आम्ही वाई शहरात आलो आहे. ते झाड पण समोरचं कसं आहे म्हणजे बघा, ती छान वाटते ना, क्रिसमस ट्रीसारखं. नॉट शुअर तुम्हाला कितपत दिसतं आहे, बट सी या झाडाला नेमकं काय म्हणतात ना, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण आम्हाला माहिती नाही नेमकं काय आहे, काय प्रकार आहे. सी गायज, आपण फायनली वाई क्रॉस केलं आहे आणि आता पसरणे घाट सुरू होईल फायनली. खरंच रिलॅक्स वाटतं आता थोडं, आणि किती छान वाटते काय, मस्त सावळी एकदम. किती जुनी झाडं आहे ती. आय थिंक हे असंच जतन करून ठेवलं पाहिजे. बघा या वडाचं झाड कसलं क्लास वाटतं आहे. सी किती वर्षापासूनच्या ह्या पारंब्या वगैरे असेल, किती वर्षापासूनच्या फांद्या हे झाडं असतील. खरंच सुरेख वाटतं गाईज. हे आहे निसर्ग. हे सगळं अनुभवण्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडावं लागतं गाईज. एन्जॉय द ब्युटी ऑफ पसरणी घाट. इथे खूप सारे मेमरीज आहेत. महाबळेश्वरला आम्ही जितके वेळेला आलो आहे, प्रत्येक ट्रिप आमची मेमोरेबल ठरले प्रत्येक वेळेला. द फर्स्ट टाइम आय केम टू महाबळेश्वर वॉज आवर कॉलेज IB. हां, डिप्लोमाला होतो. डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला आम्हाला इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणून गाईज महाबळेश्वरला कोण घेऊन येतं सिरियसली. सो आम्ही तर पिकनिक म्हणूनच आलेलो. सो वी रिअली एन्जॉयड दॅट ट्रिप. आणि खूप साऱ्या मेमरीज आहेत माझ्या मित्रांच्या. ओके, ते आठवलं तरी फुल एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. सो या त्या सगळ्या फिलिंग्सच खूप वेगळ्या आहेत. बट ओव्हरऑल माहोल इथे गाईज, ते वातावरण इतकं क्लिअर आहे, मी बघू शकतो राईट. क्लिअर स्काय एकदम, आणि थोडं हवेत पण गारवा जाणवायला लागला आहे जसं आपण घाटवर चढत चाललो आहे. सो या वी कॅन फील द डिफरन्स. आणि प्रत्येक नागमोडी वळणाजवळ हे मंदिर आहेत, हे मंदिर बांधले गेलेले आहेत. सो आधी हे छोटं खोपूटसारखं असायचं, तिथे दगडाला पूजायचे. आता त्यांनी मंदिर वगैरे बांधले आहेत, सुशोभीकरण वगैरे केलेलं आहे. सो बघून खूप छान वाटतं रस्त्यावरती. नॉट शुअर इतकी गर्दी का होत आहे. अच्छा, या स्पॉटसाठी होतं आहे. ओके, लोक इथे 2 मिनटं थांबतात, विचार करतात त्या स्पॉटला जाऊ, आता जाऊ, नंतर जाऊ, की रिटर्न येताना जाऊ, वॉट एव्हर. सो या दिस इज वेअर कन्फ्युजन लाईज. सी मी तुम्हाला म्हणालेलं मग अशी रस्त्याच्या बाजूला आकाशाचे झाड इतकी क्लास वाटतात ना. ओके, सो गाईज, हा ॲक्च्युली एक शॉर्टकट आहे. जर तुम्हाला पाचगणी सिटीतलं ते ट्रॅफिक बाकी सगळा जो गजबजाट जो आहे तो बायपास करून जर तुम्हाला डायरेक्ट महाबळेश्वर गाठायचं आहे, मध्येच एक राईट टर्न आहे, राईटला उतार आहे. त्या उतारात खाली आलात की मग हा असा गल्लीगोळ्यातला रस्ता आहे.
रस्ता पण एकदम सुरेख आहे. तो रस्ता ही पुरी सिटी क्रॉस करून सो हा रोड या आपल्या मेन रोडला इकडे जॉईन करतो. सो वरच्या साईडला पाचगणी राहिलं आणि स्ट्रेट महाबळेश्वर. ओके गाइस, दिस इज महाबळेश्वर. खरंच खूप गार फील होतं यार. दुपारचे 1 वाजलेत बट लिटरली इतकं गार फील होतं ना. ओके, सो दिस इज मॅप्रो गार्डन आणि त्याचं पार्किंग. This is that Mapro garden. I think we are almost there. धीमाई रेसिडेन्सी. ह्या सगळ्या बिल्डिंग्सपैकी कुठेतरी एक असणार आहे. ओके, सो शिवास पॅलेस आय थिंक आपला इथे पुढे आहे. हां, धीमाई रेसिडेन्सी. ओके, सो गाइस दिस इज इट. ओके, सो मंडळी आता रूममधून फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत. आत्ता बेसिकली आपण चाललो आहे एल्फिस्टन पॉईंटला. ओके, तर विषय कसा आहे, एल्फिस्टन पॉईंटच्याच आजूबाजूला तिथे बरेचसे बाकी पण पॉईंट्स आहेत. लाईक मंकी पॉईंट आहे, सावित्री पॉईंट आहे, आर्थर सीट आहे. हे सगळे पॉईंट सगळे तिकडे आहेत. सो ते आपण आज एक्सप्लोर करूया. त्यानंतर आज इव्हिनिंगला आपण महाबळेश्वर मार्केट पण जरा व्हिजिट करूया. असा कैसा आपला उरलेला दिवस असेल. सो लेट्स सी त्यातलं आपण किती काय कसं कवर करतो आहे. होप फॉर द बेस्ट गाईज. सो स्टे ट्यून्ड. घोडे आपले ऑन ड्युटी लागलेले आहेत. तर आता हॉर्स रायडिंगसाठी खाली पळत आहेत. आराम वगैरे करून झाला नाही. सी 1 बाय 1 गाईज. दुपारचे 3:40 झालेत आणि जो गारवा मी सेन्स करतो ना ते माझीच मती मारली. मी ग्लोव्ज नाही घातलेत. आता विचार करतो थोडा पुढे जातो आणि आपले बायकिंग ग्लोव्ज घालतो. सो दिस सीम्स टू बी लिटल बिट रिस्की. कारण खरंच खूप गार वाटते. आणि आम्ही आता आर्थर सीटच्या दिशेने निघालो आहोत. आय होप असा कॉन्क्रीटवर रस्ता शेवटपर्यंत असा बघायचं असं वाटतं. ते शार्प कॉर्नर्स आहेत ना, नीट विचार करून आपल्याला टर्न मारावं लागणार आहे. अचानक समोरून काहीही येऊ शकतं आणि आपल्याला मुवमेंट करायला काही स्कोपच नसेल. कसलं घनदाट जंगल आहे. अरे ह्या जंगलामुळे तर याचं गारव्याचं प्रमाण अजून वाढलं आहे सिरियसली. आणि मी विचार करतोय जर तिकडे आपला टाईम झाला आणि समजा अंधार झाला तर या अंधारातनं आपल्याला या जंगलात नाही यायचं आहे. स्कॅरी. आत्तापर्यंत मी एक गोष्ट नोटीस केली, इथे 2 व्हीलर्सना चलन वगैरे काटत नाही आहेत किंवा एंट्री फीज वगैरे घेत नाही आहेत. सो तुम्ही जर का बाईकवरून येत असाल आणि तुमच्याकडे कोणी एंट्री फीसाठी डिमांड केली सो प्लीज से नो टू इट. ओके, किंवा कंप्लेंट करा डायरेक्ट. स्टेशन इथे खाली आहे आर्थर सीट सावित्रीवरती. विषय असा आहे की आर्थर सीटला पण आपल्याला बऱ्यापैकी खाली उतरून मग नंतर एक चढाई आहे आणि एल्फिस्टनला सुद्धा आपल्याला थोड्याफार शिडा उतरून खाली जावं लागतं. सो विचार करतोय आधी आर्थर सीटला जाऊन येऊया, तिकडच्या कठाडावर उभं राहून येऊया
देन वी कॅन थिंक ऑफ गाईज. आपल्या रस्त्याच्या खाली ते जर तुम्ही बघाल ना, तिथे डायरेक्ट खोल दरी आहे. सुकलो की खोल दरी, वाचायला जरासुद्धा चान्स नाही आहे. ते रिस्की आहे राईट. त्यामुळे इकडे रात्रीचं येणं म्हणजे रात्रीचं येण्यामध्ये काय सेन्स पण बनत नाही आणि काही दिसणारसुद्धा नाही. अंधारात फिरणं टाळा गायचं ते या एरियामध्ये. ओके, सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. सगळे 4 व्हीलर्स वगैरे असल्यामुळे त्यांना खूप लांब इथे पार्क करावं लागतात. बट त्या 2 व्हीलर कुठेही लागून जातात. 2 व्हीलर आणण्यामागचं हे एक ॲडव्हान्टेज आहे. ओके, सी आपण आर्थर सीट तर कवर केला. इतका सुंदर माहोल होता राईट. आम्ही गेलो तेव्हा कुठल्या तरी कॉलेजची सहल आलेली. त्यानंतर आम्हाला नंतर फुरसत भेटली मस्तपैकी. तर निवांत आम्ही फोटो काढत बसलो. जसे आमचे फोटो सेशन संपले बघतो तर वरून पूर्ण सगळी शाळेची मुलं आलेली. सांगलीवरून आलेली ही पोरं महाबळेश्वर दर्शन पूर्ण करायला. त्यांच्यासोबत मजा मस्ती करत व्हिडिओ वगैरे काढत आणि माकडांच्या करामध्ये बघत मस्त टाईम स्पेंड केला. तर विचार करते आता तशी बाकी सगळ्या पॉईंटवरती सेमच दऱ्याखोऱ्या दिसणार आहेत. तर अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे, दॅट इज एल्फिन्स्टन पॉईंट. पण तो एकदा कवर करूया. मग तिथे आपण टाईम स्पेंड करेपर्यंत मे बी बघूया, विचार करूया. जर सनसेटपर्यंत थांबलो आणि तिथे सनसेट टिपता आला तर, किंवा मग अंधाराच्या आत हा जंगलवाला एरिया किंवा अंधार पडायच्या आत हा जंगलवाला एरियामधनं बाहेर पडायचं. जस्ट फील द वाईब गाईज, जस्ट फील द वाईब. हो, सो पाठी कोण नाही आहे, राईट साईडून कोण नाही आहे. बघा आता एल्फिन्स्टन पॉईंटला. एल्फिन्स्टनला सुद्धा एक छोटा उतार आहे आणि तेवढंच वर चढून यायचं आहे. त्याने काय फरक पडतो आहे. निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी यार इतकं आपण करू शकतो.
थाळी आलेली आहे. मॅडमची गावरान थाळी स्पेशल आहे रेट, ती येईल तोपर्यंत आपण याच्यावरती ताव मारूया. सूप, पनीरची भाजी आहे, छोले आहे त्यांचं, डाळ आहे, जिरा राईस, ताक आहे, लँटेड अँड मॅडमची गावरान थाळी आली. खरं भूक एवढी लागलेली, अर्धी संपून झाल्यानंतर तिला आठवलं की अरे व्हिडिओ काढायची होती. काय उकड. मी पिठले टेस्ट केले, क्लास आहे. आणि आता वांग्याचं भरीत. काय रिव्ह्यूज आहे? छान आहे. हो, म्हणजे परतलेलं कच्चं नाही. मुळातच आपल्या दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झालेली, ते म्हणजे मांढरदेवीच्या काळूबाईचं दर्शन घेऊन. त्यानंतर आपण पाचगणीमध्ये पोहोचून थोडा रिलॅक्स झालो. त्यानंतर आर्थर्स पॉईंट आणि एल्फिस्टन पॉईंटवर जाऊन तिथे शांततेत दृश्यांचा आनंद घेतला व सूर्यास्त एन्जॉय करत बसलो. आणि तिथे माकडझाड सुद्धा बघितले. त्यानंतर संध्याकाळी महाबळेश्वर बाजारामध्ये फेरी मारली. मार्केट खरंच फिरण्यालायक आहे. त्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे केलं आणि आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलो. सो ओव्हरऑल आजचा दिवस खूप गमतीशीर होता. आणि तसंही महाबळेश्वर काही एका दिवसामध्ये फिरण्यालायकचं ठिकाण नाही आहे. सो ह्याचा पार्ट 2 सुद्धा लवकरच येणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या ह्या टोकापर्यंत पोहोचला सुद्धा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया महाबळेश्वरच्या पार्ट 2 सोबत. तोपर्यंत पाहत राहा सफरनामा.